सभापती महोदय, प्रवीण दरेकर साहेबांनी जो काय प्रस्ताव मांडला हा मुंबईच्या आणि आजूबाजूच्या सगळ्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमधला अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 60% मुंबई सध्या रिडेव्हलपमेंटच्या अमरेलाखाली आहे आणि वेगवेगळ्या आपले नियम, वेगवेगळे निकष, वेगवेगळे कायदे याच्यामध्ये कुठे काही अडकता कामा नये हे बघणं सरकारचं काम आहे. आणि म्हणून त्यांनी केलेल्या सूचना मी काही परत रिपीट करत नाही आणि ते भाषण पण मी पुन्हा एवढ्यासाठी नाही केलं कारण त्यांनी आम्हाला जे सगळे विषय माहिती आहेत तेच त्यांना पण माहिती आहे. त्यांनी मांडल्यावरती परत ते मांडू नये म्हणून आम्ही मांडले पण नाही. पण 2-3 गोष्टी याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या आहेत की एक गोष्ट पहिली म्हणजे की ज्या SRAच्या ज्या आता नवीन क्लस्टरचा जो कायदा आलेला आहे याच्यात 50 एकर क्लस्टर आपण म्हटलेलं आहे की 50 एकर. आता आपण जे सांगितलं मगाशी वाचलं की CD बर्फीवाला मार्गावरती 50 एकरचा क्लस्टर. आता आशिष शेलार आणि मी साधारण जवळपास एकत्र राहतो जवळजवळ आणि अंधेरी भाग आम्हाला माहिती आहे. आता हा 50 एकर कसा होणार तिथे जो CD बर्फीवाला जो आहे हा 50 एकर कारण डोंगराचा क्लस्टर आहे तो आपला जो गावदेवीचा डोंगर आहे या डोंगरावरची जी झोपडपट्टी आहे त्याचा क्लस्टर आहे. आता आपण जर 50 एकर पकडायचं म्हटलं तर अंधेरीचा जो याचा सिग्नल आहे आपला डायनाक्राफ्टच्या सिग्नलपासून ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत गेलो तरी 50 एकर होईल असा माझा एक साधारण तिकडचा कयास आहे. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत, याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्प्लेक्स आहेत. आता हा क्लस्टर एक संघ जर तुम्ही 50 एकर पकडायला गेलात तर 50 एकरचा क्लस्टर असा सलग मुंबईत आपल्याला फार कमी ठिकाणी आढळेल. मला वाटतं असा कुठे आढळेल असा माझ्या मनात तरी शंका आहे की हा एखादा असा क्लस्टर असेल की जो सलग 50 एकरचा आहे. बाकीचे जेवढे सगळे क्लस्टर आहेत याच्यामध्ये बिल्डिंग्स आहेत, याच्यामध्ये सोसायटी आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या चाळी आहेत ज्या झोपडपट्टीच्या तुमच्या स्लम ॲक्ट खाली येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या बाबतीतली एक तर लोकांना ही कल्पना दिली पाहिजे की अशा प्रकारचे क्लस्टर कसे होणार कारण आजही लोकांच्या मनात संभ्रम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या क्लस्टरमध्ये जसं आता धारावी हा एक मोठा रिडेव्हलपमेंटचा मुंबईच्या दृष्टिकोनात ना महत्त्वाचा विषय आहे. आता धारावीमध्ये काय केलं आहे की अदानींची कंपनीची नवभारत आहे. या नवभारत कंपनीने लोकांशी ॲग्रीमेंट केलं आहे. आता ही प्रायव्हेट कंपनी आहे. आता हा सरकारचा प्रोजेक्ट आहे, हा SPV आहे, स्पेशल व्हेकल प्रोजेक्ट आहे. आता हे ॲग्रीमेंट कोणाशी आहे? टेनंट लोकांची आहे. टेनंट लोकांना ॲग्रीमेंट दिलेली नाही आहे. टेनंट लोकांना फक्त त्यांचे भाडं दिलं आणि त्या लोकांना पाठवून दिलं. आता उद्या जर नवभारत कंपनीला काय झालं तर हे लोक जाणार कुठे? पुन्हा ह्या लोकांना माहीत नाही की आपल्याला घरं कुठे मिळणार आहेत. तिथे पात्रता अपात्रता हे सगळे विषय आहेत. याच्या बाबतीत आपली क्लिअरिटी असायला पाहिजे की बाबा या प्रोजेक्टमधले हे लोक इथे राहणार आहेत, हे लोक इथे राहणार आहेत. त्याच्यातला जो मास्टर प्लॅन आहे हा मास्टर प्लॅन आजपर्यंत कोणी दाखवलेलाच नाही आहे. त्याच्यामुळे जर लोकांच्या मनात जर संभ्रम असेल तर तुमची डेव्हलपमेंट कशी होणार? याच्या बाबतीमध्ये सरकारने आपली भूमिका क्लिअर करायला पाहिजे कारण हे ह्यूज प्रोजेक्ट आहेत आणि याच्यामध्ये लाखो लोकांच्या घराचा म्हणजे मुंबईमध्ये एखाद्याचं घर असणं म्हणजे त्याचा साधारण त्याचा जीव त्याच्यात असतो आणि आपला जीव जेव्हा दुसऱ्याच्या हातात आपण देतो तेव्हा त्या घरात त्याला परत येऊ की नाही याची खात्री तर त्याला पाहिजे आणि ही खात्री जोपर्यंत तुम्ही क्लिअरिटी देत नाही तोपर्यंत असणार नाही. त्याच्यामुळे धारावीच्या लोकांकडे ॲग्रीमेंट नाही आहे. धारावीच्या लोकांना परत त्यांचं पुनर्वसन कुठे होणार माहीत नाही. आपण ते मला आता राजकारणात जायचं नाही आहे की धारावी हा एक वेगळा विषय ज्याच्यावरती आम्ही तासनतास बोलू शकतो. रिडेव्हलपमेंट हा एक विषय ज्याच्यावरती आम्ही बोलू शकतो. आता माननीय प्रवीण दरेकरांनी जे का त्यांचे मुद्दे सांगितले, दरेकर समितीने अहवाल दिला. दरेकर समितीचा अहवाल आम्ही वाचला, आम्ही त्या समितीचं स्वागत केलं. मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट होणं किती गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलं. जर 300 फुटाच्या माणसाला जर 1400 फुटाच्या घरात घर मिळत असेल तर त्याच्यासाठी दुसरी कुठली गोष्ट नाही आहे. पण ते करताना हे प्रॅक्टिकली कसं पॉसिबल आहे हे पण बघितलं पाहिजे. ते जीवाचा आकांत करून ओरडतायत परंतु त्याला आता समजा एखादी बिल्डिंग म्हाडामध्ये मी सेल्फ डेव्हलपमेंटला पाठवली, म्हाडामध्ये सेल्फ डेव्हलपमेंटला पाठवली, मला 1400 फुटाचं आमिष तुम्ही दाखवलं पण म्हाडाच्या पर स्क्वेअर फीट फाईलचा हिशोब कोण देणार? त्याला कसं जाणार ते लोक? बिल्डर का सक्सेस होतो? कारण बिल्डर तो हिशोब करतो. परंतु सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये सोसायटी हे अंडर द टेबलचे जे पैसे आहेत, म्हाडा असेल, SRA असेल, बाकी जी काही प्राधिकरणं तुमची आहेत या प्राधिकरणाचा जो पर स्क्वेअर फीटचा जो हिशोब आहे हा तुमच्या हातात आहे ना थांबवणं. हा जोपर्यंत तुम्ही थांबवत नाही तोपर्यंत त्यांनी काही केलं तरी त्यांच्या बिल्डिंग उठणार नाही आहेत. त्या
आयोगाला किंवा त्यांच्या त्या संस्थेला निधी कुठे आहे? त्यांच्याकडे निधी नसल्यावरती ते काय करणार? आज मुंबई बँकेने समजा उद्या द्यायचे पैसे म्हटले, मुंबई बँक घर बांधायचे पैसे देईल, पर स्क्वेअर फीटचे पैसे कसे देणार? कसे देणार ते? आणि ते दिल्याशिवाय तुमची बिल्डिंग उभी कशी राहणार? त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये जे काय झारीतले शुक्राचार्य आहेत ते जोपर्यंत तुम्ही मारत नाहीत किंवा ते तोपर्यंत काढत नाही तोपर्यंत तुमची विकासाची गंगा काय वाहू शकत नाही. तिसरा विषय असा आहे की पोलिसांची घरं असतील, सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराच्या बाबतीमध्ये तर मी तर ज्या दिवसापासून आमदार झालोय असं एकही अधिवेशन झालेलं नाही की ज्या अधिवेशनात सरकारी कर्मचाऱ्यांच्या ही काय आमचे लोक नाही, तुमचेच लोक आहेत. 25 म्हणजे बँड्राची माझी कॉलनी आहे, 96 एकरची कॉलनी आहे. लोक मागतात घरं किती 3, 3.5, 5,000 घरं, ती पण तुम्ही देऊ शकत नाही त्यांना. बाकी ते येणारा 15 वर्ष राहिला परप्रांतातनं आला त्याला SRAचं घर मिळतं. परंतु 35-35 वर्ष जे लोक नोकऱ्या करतात आणि तुमचीच नोकरी करतात, सरकारची नोकरी करतात, ते रिटायर झाल्यावरती त्यांना तुम्ही बाहेर काढताय. त्यांना घराचा प्रश्न कॅबिनेटमध्ये निर्णय झालाय, या तुमच्या सरकारमध्ये निर्णय झालाय. अरे त्याचं श्रेय कोणाला घ्यायचंय त्यांनी घ्या, पण त्या सरकारी कर्मचाऱ्यांना घरा तर द्या. कधी ना कधीतरी त्यांचा फैसला करा. कित्येक पिढ्या त्यांच्या रिटायर झाल्या, 3-3 पिढ्या तिकडे तुमची सरकारची सेवा करतायत, त्यांना तुम्ही स्वतःची घरं देऊ शकत नाही. आणि आपण जर त्या लोकांना घरं देऊ शकलो नाही तर सरकार म्हणून आपण किती नालायक आहोत. आपल्याच लोकांना आपण घरं देऊ शकत नाही. परप्रांतात नाही येणारी लोक 15 वर्ष आपल्या डोक्यावरती बसली की घरं घेऊन जातात आणि 35-35 वर्ष काम करणारी लोकांना घरं मिळत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. त्याच्या बाबतीत सरकारने काय तो निर्णय करावा. हे माझे 4-5 महत्त्वाचे मुद्दे होते की ज्याच्यामुळे जो पागडी सिस्टीमचा मुद्दा सांगितला आहे, तुम्ही किती जरी मला काही सांगितलं तरी एक गोष्ट, जोपर्यंत तुम्ही माडा ही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे हे जोपर्यंत डिक्लेअर करत नाही तोपर्यंत तुमचा प्रश्न सुटणार नाही. नाही तर तुम्ही कायदा बदला. प्रवीण दरेकरांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. तुम्हाला जर कोर्टात न्याय मिळत नाही ना, ज्या कायद्यासाठी ते प्रकरण सुप्रीम कोर्टात अडकलंय, एक तर तुम्ही तिकडे सुप्रीम कोर्टामध्ये जा आणि त्याला सांगा की म्हाडा कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, किंवा तुम्ही सरळ कायदा बदला. कायद्याने तुम्ही ते करून घ्या. दोनपैकी काहीतरी एक करा. लाखो कुटुंब त्याच्यावरती आज कधी त्या बिल्डिंग, आपल्याकडे काय होते, जोपर्यंत बिल्डिंग पडत नाही, जोपर्यंत लोक मरत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याची जाग येत नाही. आणि म्हणून 2.5 लाख लोक साधारण त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. कोणाची तरी सिंडिकेट काम करते, म्हणून सगळ्या लोकांचा जीव तुम्ही असा धोक्यामध्ये घालू नका. त्याच्यामध्ये आता तर सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने सांगितले की 79A ची तशी गरज पण नाहीये. 79A इज नॉट मॅन्डेटरी, हे हायकोर्टाचं डिसिजन आलंय. तरी देखील तुम्ही त्या 79A वरतीच अडून बसलेले आहात. मग आयदर 79A काय तो फैसला करा, नाही तर कायदा बदला. त्याच्यामध्ये दोनपैकी काहीतरी एक करा. या छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही लेखी किती त्या लोकांनी तुम्हाला तिथून लिहून दिलं आणि तुम्ही आमच्यासमोर वाचलं तरी त्याचा काही अर्थ नाही. जर मुंबई रिडेव्हलप करायची असेल तर या छोट्या छोट्या DCPR मध्ये छोटे छोटे बदल आहेत, ते DCPR मधले छोटे छोटे बदल केले पाहिजेत. याच्यासाठी पाहिजे तर 1 दिवसाचं सेशन लावा, लोकांच्या सूचना मागवा, काय प्रॅक्टिकल अडचणी आहेत त्या बघा. त्या जर सोडवल्या तर मला असं वाटतं की रिडेव्हलपमेंटचं तुमचं जे धोरण आहे, मी महाराष्ट्राचं गृहनिर्माण धोरण पूर्ण आत्ताच वाचलेलं आहे. 1 दिवस पाहिजे तर वेगळी त्याच्यावरती चर्चा ठेवा. आम्ही तुम्हाला सूचना देऊ. महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये काय काय अडचणी आहेत ते आशिष शेलार बसलेले आहेत, त्यांचा अभ्यास आहे याच्यावरती. इम्प्रुव्हमेंटचे चेअरमॅन होते, त्यांना माहिती आहे की सगळ्या गोष्टी कशा अडकतात ते. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती सूचना ज्या आपल्याकडे येतात, या सूचना केवळ अधिकाऱ्यांवरती ढकलू नका. आपण देखील त्याच्यामध्ये सविस्तर बघून जर खरोखर सरकारची इच्छा असेल की हे होणं शक्य आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे. या 3च सूचना मी आपल्याला सांगितल्या. या सूचनांची अंमलबजावणी या प्रस्तावाच्या माध्यमातून आपण करावी अशी मी विनंती आपल्याला करतो. धन्यवाद. सहकार मंत्री